नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत. आजचा भाग महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुण तरुणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकऱ्यांच्या शोधात दिवस रात्र एक करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. कारण आम्ही करणार आहोत राज्यातल्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. पूजा खेडकर धडधाकट असलेल्या याच मॅडमनी IAS बनण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप झाला. त्यावर चौकशी सुरू झाली. प्रकरण इतकं वाढलं की थेट केंद्रीय लोकसेवा आयोगालाच दखल घ्यावी लागली. त्यात आयोगानं तिची पोस्टिंगही रद्द केली. याच कारनाम्यानं मॅडमचं नाव गल्ली ते दिल्ली गाजू लागलं. आता तुम्ही म्हणाल की या बातमीचा आज घडीला राज्यातल्या तरुणाईचा काय संबंध? तर नीट ऐका. राज्यात बनावट प्रमाणपत्राचा वापर करत सरकारी नोकरीवर डल्ला मारण्याचं पूजा खेडकर हे काही एकमेव प्रकरण नाहीये. तर दिव्यांगांच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या लाटून शेकडो जण वेगवेगळ्या कार्यालयात खुर्ची उभवतायत. त्याचाच पर्दाफाश ABP माझानं केलाय. माझाच्या पडताळणीत आपल्या महाराष्ट्रात 400 पेक्षा जास्त जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या लाटल्याची शक्यता आहे. त्यासाठी ABP माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी काही एजंट्सशीही संवाद साधलाय. त्यात किती धक्कादायक बाबी पुढे आल्यात त्या आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी पाहुयात ABP माझाच्या याच स्टिंग ऑपरेशनवर आम्ही विचारलेला पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? वेदांतनं ज्या रिपोर्टचा खरं तर आपण आता बघूया. वेदांत नेब यांनी जी पडताळणी केली, जो स्टिंग ऑपरेशन केलं त्याचा रिपोर्ट, त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. बोगस प्रमाणपत्र वापरून हे अधिकारी 7व्या वेतन आयोगानुसार पगार घेत फक्त सरकारचीच नव्हे तर तुमची आमची फसवणूक सुद्धा करतायत. मग एखादी व्यक्ती दिव्यांग नसताना दिव्यांग प्रमाणपत्र मिळतंच कसं? बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांचं रॅकेट नेमकं कोण चालवतं? या रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहेत? ही यंत्रणा कशी सुरू आहे? याचाच आढावा घेण्यासाठी म्हणून पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पूजा खेडकर सध्या गल्ली ते दिल्ली गाजत असलेलं हे नाव, कारण मॅडमनी कारनामाच तसा केलाय. धडधाकट असताना IAS बनण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. मात्र हे एकमेव प्रकरण नाहीये. तर दिव्यांगांच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या लाटून शेकडो जण वेगवेगळ्या कार्यालयात खुर्ची उभवतायत आणि 7व्या वेतन आयोगानुसार पगार घेत फक्त सरकारचीच नव्हे तर तुमची आमची फसवणूक करतायत. ABP माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एजंटचा पर्दाफाश केला. हेलो, नहीं मेरा बेटा है, उसका निकालना है. वो स्पर्धा परीक्षा की तैयारी कर रहा है, तो उसके लिए निकालना था. पैर में क्या? हाँ, पैर में, लेफ्ट पैर में. ससुन में किया था उसने, ससुन. तो वो 26. हाँ, तो वो अपने को वो रिजेक्ट नहीं होना चाहिए, ऐसा चाहिए था. मुझे बस बताओ क्या क्या चाहिए और कितने लगेंगे उसको दिए सब. नहीं, वो सामने आप बात करो, मैं वो आपसे दिला दूंगा. देता है ना भाई, नहीं तो ऐसा होगा कि तुम बोलोगे उधर जाओ.
हाँ उधर जाओ, उधर बात तुम्हारा काम बन जाएगा, ये गारंटेड बता दूंगा। तुम तुम्हारा मुद्दा बोलने का। अपने को 62 तक चाहिए, 62 तक डिसेबिलिटी। हाँ हमारा रोल उसके अंदर कुछ नहीं पैसे के बारे में। नहीं 62 तक चाहिए डिसेबिलिटी, तो वो फिर ये रिजेक्ट नहीं होता है। हाँ वो जो कुछ है तुम्हारा वो बोलो, वो हो जाएगा। हाँ ऐकलत? एजंट आणि सरकारी डॉक्टरांचे खिसे भरले तर धडधाकट देखील कागदोपत्री दिव्यांग होतो आणि लायकी नसताना सरकारी नोकरी मिळवतो। प्रहार संघटना आणि स्टुडंट्स राईट्स असोसिएशननं एकत्र येऊन अशा अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून ती लवकरच सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहे। साधारणतः 419 नावं आमच्याकडे आता ह्याच्यामध्ये आले 419 ऑल ओव्हर महाराष्ट्र। ऑल ओव्हर महाराष्ट्र। ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, चीफ ऑफिसर, ABDO आहेत, त्याच्यानंतर तलाठी आहेत, ASO आहेत, STI आहेत। आता ही माहिती जी दिली त्या संबंधित त्या गावातल्या लोकांनी दिली, काहींनी माहिती त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांनी दिली। बनावट प्रमाणपत्राद्वारे स्वतःला दिव्यांग सांगून एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींनी सरकारी नोकरी बळावल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे। जेव्हा आम्ही ही शोध मोहीम सुरू केली, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून कोणी JE झाले, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अंगलट येऊ शकतं आणि बोगस, तर जे कर्णबधीर मधनं ज्यांनी प्रमाणपत्र त्यांनी खरे ऑपरेशन आता करून घेतलेत मागच्या 10 दिवसात मिळालेली माहिती। याच्यामध्ये तर एक प्रकरण असं आहे, आई वडील हे दोघंही सरकारी नोकरीत आहेत, त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा, अशी 5ही जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढून या ठिकाणी नोकरी मिळवली। एक तर कॅन्डिडेट असा आहे की ज्याला पाय नाही असं दिव्यांग प्रमाणपत्र काढून तो गावात बुलेट चालवतोय, तर हे खूप भयंकर आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा सर्वाधिक वापर बुलढाणा, अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यात झाल्याचं कळतंय। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण तरुणी अभ्यासासाठी घरदार सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्य करतात, पोटाला चिमटा काढून राहतात, एखाद दुसऱ्या अपयशानं खचून न जाता परीक्षा देत राहतात। काहींचं तर वयही उलटून जातं, तर दुसरीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवत संपूर्ण व्यवस्थेला विकलांग केलं जात आहे। आणि व्यवस्था विकलांग करणाऱ्यांना आत्ताच वठणीवर आणलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागतील। जसे मी आधी म्हणाले की हे स्टिंग ऑपरेशन केलंय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। सगळ्यात आधी व्यवस्थेला हादरवून सोडणारं स्टिंग ऑपरेशन केल्यानं वेदांतचं कौतुकही केलं पाहिजे, कारण त्याच्या रिपोर्ट नंतरच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटणारे आणि अशा बनावट प्रमाणपत्रांद्वारे नोकऱ्यांवर लागलेल्यांचे धाबे नक्कीच दणाणले असेल। वेदांतनं केलेल्या स्टिंगवरचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिलात, मात्र त्याआधी थेट वेदांतकडूनच ऐकूयात की या सगळ्या स्टिंग ऑपरेशनची सुरुवात कशी झाली, काय आहे मोडस ऑपरंडी। वेदांत: ज्यावेळी पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलं तेव्हाच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असलेले अनेक अधिकारी, कर्मचारी, त्याशिवाय काही उमेदवार हे आहेत याची माहिती आपल्याला प्राप्त होती। शिवाय आपले काही सहकारी आहेत त्यांना सुद्धा ही माहिती मिळत होती आणि काही विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत होत्या आणि त्यामुळेच या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा, या पर्दाफाश करण्याचा प्रयत्न आपण या रिपोर्टमधनं केलेला आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला काही एजंट्स जे मध्यस्थी असतात, जे डॉक्टरांपर्यंत तुम्हाला पोहोचवतात हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, कारण सिव्हिल सर्जनकडनं हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळत असतं आणि त्यामुळेच तुमचं जर अपंगत्व 40% कमी असेल तर ते 40% अधिकचं प्रमाणपत्र हे तुम्हाला देतात आणि याच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर दिव्यांगांना जो लाभ मिळतो, म्हणजे मग पदोन्नतीचा असेल, नोकर भरतीचा आरक्षणाचा असेल किंवा मग इतर ठिकाणी ज्या सोयीसुविधा मिळतात, या सगळ्याचा लाभ हे सर्व उमेदवार, हे नोकरदार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे दिव्यांगांचा हक्क मारतात त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे। तर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे रॅकेट उघड करणाऱ्या ABP माझाचे आभार मानले। तसंच या घोटाळ्याची चौकशी करण्याची SIT नेमावी अशीही मागणी केली आहे। पाहूयात। पूजा खेडकर प्रकरणानंतर जे पात्र आहेत, जे संपूर्ण जी सगळी मुलं ज्या ठिकाणी अत्यंत परिश्रम करून त्या पदासाठी लायक आहेत किंवा त्यांचं ते सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करणार आहे,
अशा मुलावर हा झालेला फार मोठा अन्याय आहे. मी ABP माझ्याला खरं म्हणजे शुभेच्छाच देतो की धन्यवादच म्हणायला पाहिजे. तुम्ही हे ऑपरेशन हाती घेतलं आहे. हा एक फार मोठा करप्शन आहे, एक फार मोठा स्कॅनल आहे असं मी मानतो. यामध्ये झालेला हा सगळा प्रकार याला पूर्ण एक SIT नेमली गेली पाहिजे आणि हे सर्व एकदा व्हेरीफाय झालं पाहिजे. कुणाचाही हक्क कोणीही हुसकावून घेता कामा नये. पण आत्ताच एक पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलेलं आहे. त्याच धर्तीवर सगळे प्रकरण हे बाहेर यावीत. खऱ्या जे काही आहेत ज्यांना आपण दिव्यांग म्हणू, त्या दिव्यांगांना संधी मिळाली पाहिजे. त्यांची संधी मारून जर खोटे बोगस दिव्यांग संधी घेणार तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दिव्यांग बोगस सर्टिफिकेटचा रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर UPSC प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरचं प्रकरणही पुन्हा चर्चेत आलंय. UPSCनं पूजाला अपात्र ठरवलं. कोर्टानं तिची UPSCच्या निर्णयाविरोधातली याचिकाही रद्द केली. दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल होऊन 20 दिवस झाले आहेत. दिल्ली हायकोर्टानं तिचा अटकपूर्व जामीनही फेटाळलाय. तरी पूजा खेडकरला अटक झालेली नाही. तिच्या विरोधात कारवाईला जाणून बुजून विलंब केला जात असल्याचा आरोप RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. पूजासारखेच अनेक जण बोगस दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन अधिकारी झाले आहेत. त्यांच्यावरही कारवाईची मागणी आहे. त्यामुळेच दिल्ली पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. पाहूया. त्या एक IAS ऑफिसर होत्या. त्यांचे वेअर अबाउट्स माहीत असल्याशिवाय त्यांना मुळात त्या पदावर सिलेक्शन होत नाही. असं असतानाही त्या सापडत नाहीत. याच्या मागे कदाचित मोठं कारण असण्याची शक्यता आहे. देशभरातून अशी अनेक प्रकरणं पुढे येत आहेत की ज्याच्यामध्ये एका ठिकाणाहून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होणे किंवा इतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स देणे असे अनेक प्रकार झालेले आहेत. त्या खोट्या सर्टिफिकेट्समुळे अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या, पदोन्नती मिळवल्या, सगळं झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीच्या नोकऱ्या यांनी मिळवल्यात, IAS हे आपल्या एकूणच प्रशासनाचं बॅकबोन समजलं जातं आणि त्या बॅकबोनला तडा घालवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कदाचित आणखी बदनामी होऊ नये किंवा आणखी काही घोटाळे पुढे येऊ नयेत म्हणून ह्याच प्रकरणापासूनच ते दाबायचं ठरवलं. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळून UPSC पास झालेल्या पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराला धमकावल्याची तक्रार बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दिलीप खेडकर यांचा आधी जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर दिलीप खेडकर वारंवार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येत होते. पूजा खेडकरला स्वतंत्र केबिन मिळावी म्हणून तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांची पत्नी मनोरमा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती, ज्या सध्या जामिनावर आहेत. झिरो अवरमध्ये वेळ झाली आहे बोगस दिव्यांग सर्टिफिकेट प्रकरणी आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न परत एकदा पाहूया. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग ऑपरेशन. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बघूया नेटवरून काय प्रतिक्रिया आल्या. सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायच्या आहे.
काही तकनिकी कारणांमुळे आपण या प्रतिक्रिया आज बघू शकलेलो नाहीयेत. आपण वापस येऊया, पुन्हा एकदा प्रयत्न करणारच आहोत. मात्र त्याआधी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला, कारण बोगस दिव्यांग सर्टिफिकेट प्रकरणाचं रॅकेट, त्यातलं गौड बंगाल, सरकारी बाबूंची मिलीभगत असण्याची शक्यता, भ्रष्टाचारानं पोखरलेली यंत्रणा, बेरोजगारांवर होणारा अन्याय, लायक उमेदवारांवर आलेली गदा, सरकारची भूमिका, या अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत दिव्यांगांसाठी नेहमी आवाज बुलंद करणारे आमदार बच्चू कडू. बच्चू भाऊ, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सातत्यानं दिव्यांगांसाठी आवाज बुलंद करत आलाय, मात्र अशा पद्धतीचा सावळा गोंधळ हा कसा चालू शकला इतकी वर्ष? मला असं वाटते ही माहिती आम्हीच मागितली. पूजा खेडेकर नंतर आमचे महेश बडे आणि हे आम्ही एका सगळ्यांना व्हायरल केलं का असे बनावट प्रमाणपत्र वापरून जे काही सर्व्हिस करत असेल त्यांची नावे द्या. आणि ते आमच्या वेबसाईटवर हे सगळे नावे आले जे तुमच्याकडे प्राप्त झाली. आता ते महेश बडेंनी आम्ही हे सगळे नावं आता आमच्याकडे जमा झाले. माझ्याकडे तर काही त्यांच्या नातेवाईक, भाऊ असेल, बहीण असेल, यांनीसुद्धा आम्हाला ती माहिती दिली का माझा सक्का भाऊ आहे, तो कर्णबधीर दाखवतो पण तो कर्णबधीर नाही आहे. असे आमच्याकडे 450 नावं आलेले आहे. त्याचं पत्र रितसर आपण दिव्यांग आयुक्ताला दिलं, MPSC बोर्डाला पण दिलं, तिकडे मुख्य सचिवाला पण दिलेलं आहे. त्यांना आम्ही 15 दिवसाची वेळ दिलेला आहे. 15 दिवसात झालं नाही तर मग आम्हाला दिव्यांग आयुक्तावर कारवाई करावं लागेल, त्याच्यावर आंदोलन करावं लागेल. आणि या संदर्भात जे लोक आहेत त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करणे, ज्यांना प्रमाणपत्र दिलं त्याच्यावरही गुन्हे दाखल करणे, याच्यासाठी आम्ही मागणी धरून ठेवली होती. पण मंत्रालयातल्या सचिवांनी ते फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं का जशी जात पडताळणी प्रमाणपत्र आहे तसं अपंग पडताळणी प्रमाणपत्र असलं पाहिजे. म्हणजे सर्व्हिसवर जर लागायचं असेल तर निवळ प्रमाणपत्रावर लागता येणार नाही. जात पडताळणी प्रमाणपत्रासारखं अपंग पडताळणी प्रमाणपत्र त्यांना मिळवून घ्यावं आणि तरच तो सर्व्हिसवर लागू शकेल. म्हणजे याच्यातलं जे बनावट आहे ते निघून जाईल. पुढची भूमिका नक्की कशी असणार आहे ह्या संपूर्ण प्रकरणावर, हे तर आपण आत्ता त्या यादीबद्दल बोललात. मात्र पुढं काय करणार आहात? पण आता निवेदन दिलेले आहे. या संदर्भात जे जे बनावट असेल त्याची चाचपणी करावी आणि चाचपणी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. ज्यांनी दिलं त्यांच्यावर पण कारवाई करावी. आणि ते जर झाले नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं प्रहार स्टाईल करू. बच्चू भाऊ, जो दिव्यांग नाही त्याला दिव्यांग सर्टिफिकेट मिळतं. एकटी पूजा खेडकर नाही तर आज 450च्या घरातली ही यादी आहे. हे सगळं कसं होऊ शकतं? असं कसं मिळू शकतं? एवढं सोपं नाही आहे. पण सगळ्या हॉस्पिटलला दलाल लागलेले आहे. काही श्रीमंत डॉक्टरसुद्धा अशा प्रकारचं काम करत असेल तर हे दुर्दैवच आहे. ज्यांना 1000 लाख रुपये महिना भेटतं त्यांना बनावट प्रमाणपत्र द्यावं. याच्यातला मुख्य रोल तर त्या डॉक्टरचाच आहे. बाहेर दलाल बसले असतात आणि या देशामध्ये दलाल्यांचंच राज्य आहे. त्याच्यातलाच हा दिव्यांगातला प्रकार आहे. साधा आता तुम्ही जर पाहिलं का जे ई-रिक्षा वाटप केली ती 1.25 लाखाची नाही 3.5 लाख घेतले. आणि 3.5 लाख तर घेतले ते रिक्षा चालूही शकत नाही, पडतो ते मधात. हे जे दलालखोरी आहे ना याला घालवलं पाहिजे आणि याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. आता डॉक्टरमध्ये त्या प्रमाणपत्राला 3 अधिकाऱ्यांच्या सह्या असतं, सिव्हिल सर्जनची सही असतं. म्हणजे हे डोळे बंद करून काम करतं की काय माहित नाही. तुम्हाला 1.5 लाख रुपये महिना द्यायचा आणि तुम्हीच हरामखोरी करायची. मला तर वाटतं यांना खरं तर फाशीच्या शिक्षापर्यंत नेलं पाहिजे. कारण अशा लोकांचा कोठा यांनी कमी केला का ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, अशा लोकांवर अतिशय दुःखी आणि ज्यांचं अतिशय वेदनादायी जीवन आहे अशा लोकांवर डल्ला मारणाऱ्या लोकांना
त्या हरामखोरांना मला वाटतं कुठेही सोडू नये, त्या फाशीच्या शिक्षापर्यंत ते व्यवस्था त्याची झाली पाहिजे. बच्चूभाऊ, तुम्हाला या बनावट सर्टिफिकेटचं हे जे एकंदरीतच पूर्ण रॅकेट आहे महाराष्ट्रात, त्यात कोणी असा मुख्य सूत्रधार आहे असं काही लक्षात आलंय का? नाही, त्या जिल्ह्यातले ते काही याचं रॅकेट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते डॉक्टर लोक, तिथले दलाल, हे सगळे तिथले कर्मचारी, हे सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. ते काही राज्यभर नाही, त्या जिल्ह्यापुरतं बरोबर रॅकेट आहे ते करतात. बच्चूभाऊ, या बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची जी काही देवाणघेवाण होते ते आपण बघितलं. वेदांतनं पण त्या एजंटशी संपर्क साधला होता. ही किती खोलवर गेली आहे आपल्या सिस्टीममध्ये? मला असं वाटतं का, हे खोलवर म्हटल्यापेक्षा मी मगाही सांगितलं का त्या जिल्ह्यातलं तेवढ्यापुरतं ते मर्यादित विषय आहे, लक्षात घ्या. आणि मग वरच्या वरिष्ठ, आमचा आरोग्य सचिव काय करतं, आमचे मंत्री काय करतं, ह्या सगळ्या गोष्टीवर का लक्ष दिलं जात नाही. वारंवार ह्या गोष्टी आम्ही सगळ्या मिटिंगमध्ये घेतल्या. मी दिव्यांग मंत्रालया विभागाचा अभियानाचा अध्यक्ष आहे. त्या गोष्टी आम्ही आणून दिल्या, कारवाई करायला तयारच नाही. बच्चूभाऊ, शेवटचा प्रश्न, भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी आज काही करता येऊ शकेल का, की हाताबाहेर गेली आहे परिस्थिती? जात पडताळणी प्रमाणपत्राच्या धर्तीवर अपंग पडताळणी प्रमाणपत्र ठेवलं पाहिजे आणि मग त्याच्यावर ब्रेक लागू शकतं आणि कायद्यात सजेचं जे प्रावधान आहे ते वाढवलं पाहिजे. बच्चूभाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. खरं तर मगाशी आपण आजच्या आपल्या विषयावर, आजच्या आपण विचारलेल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया बघणार होतो, मात्र काही टेक्निकल अडचणीमुळे आपण त्या बघू शकलो नाही. परत एकदा आपल्या मीडिया सेंटरला जाऊया, आजचा आपला प्रश्न परत पाहूया. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग ऑपरेशन. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का, यावर काय म्हणाले आहे नेटकरी, बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून पंकज कुमार. वाशिम जिल्ह्यातील काही गावांमध्ये तर संपूर्ण गावाकडेच अपंगत्व प्रमाणपत्र आहेत. खूप मोठी माहिती. एक्स वरूनच आकाश जावळे. तलाठी भरतीमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. बरेच विद्यार्थी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र काढून लागलेत. पुढची प्रतिक्रिया ही आहे परत एक्स वरूनच विकास सोनूने यांची. दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे सर्वात जास्त बोगस प्रकल्पग्रस्त, अंशकालीन आणि खेळाडू प्रवर्गातील उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक्स वरूनच मंगेश पाटील चिंचोलकर. सरकारने पुढाकार घेऊन प्रत्येक विभागाची चौकशी करावी, मग बघा. युट्यूब वरून मोहन निकम. तगडी रक्कम घेऊन अशी कायदेशीर सर्टिफिकेट्स देणारे, पैशासाठी इमान गहाण ठेवणारे जर मोठमोठ्या पदावर काम करीत असतील तर हे होणारच आहे. आता खरं तर या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्रानं काय कौल दिलेला आहे तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. राज्यात पूजा खेडकर प्रमाणे 400 पेक्षा जास्त जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची शक्यता. माझाचं स्टिंग. सरकारी नोकरीत आणखी बोगस कर्मचारी असतील का. एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 97% होय म्हटलंय, 3% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 85% होय म्हटलंय, 15% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं.
97% परत एकदा होय म्हणणारे, 3% नाही. एक्सचा कौल, एकूण 2000 मतं एक्सवर. परत एकदा 97% होय म्हणतात, 3% नाही. पूजा खेडकर प्रकरणानं दाखवून दिले की भ्रष्टाचार हा किती खोलवर रुजलाय. खूप समजावून सांगण्याची ही गरज नाही की हे एकट्या दुकट्याचे काम नाही. जेव्हा एक पूर्ण साखळी तयार होते, सिस्टीम मध्ये ती रुजते, तेव्हा पूजा खेडकर शक्य होते. आपल्या व्यवस्थेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आणि त्याचेच दर्शन घडले जानेवारी 2023 मध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जाहीर केलेल्या यादीत. जगातील 180 देशांमध्ये सर्वात भ्रष्ट कोण आणि भ्रष्टाचारात कुठल्या देशाचा कितवा क्रमांक आहे त्याची ही यादी. तर भारत भ्रष्टाचाराच्या या यादीत 93व्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार, तर 180व्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराची नोंद आहे. त्याच यादीत भारत 93व्या स्थानावर आला आहे. तर 2022 साली भारत 85व्या स्थानावर होता. म्हणजे अगदी एका वर्षात भारतात भ्रष्टाचार वाढलाय. आशियातील भूतान सोडला तर इतर सगळेच देश भ्रष्टाचाराच्या यादीत अव्वल आहेत. पूजा खेडकर प्रकरणात कठोर कारवाई झाली तर ते समाजासमोर मोठं उदाहरण ठरेल. पण जोपर्यंत पूजा खेडकरला जोपासणारी संपूर्ण साखळी नष्ट होत नाही, असे खोटे कागदपत्र तयार करण्याची मानसिकता नष्ट होत नाही, दुसऱ्याच्या हक्काचे आरक्षण खाण्याची वृत्ती संपत नाही, तोपर्यंत आम्ही आज तुमच्या समोर ठेवला तो पूजा खेडकर पॅटर्न सुरूच राहील. 0 आवरमध्ये तुर्तास वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.